अहमदनगर जिल्हा आणि शहरात जातीयवादी संघटना आणि समाजकंटकांकडून अल्पसंख्याक समाजाला टार्गेट करण्याच्या उद्देशाने मशीद आणि दर्ग्यावर दगडफेक आणि निष्पाप अल्पसंख्याक युवकांवर प्राणघातक हल्ला केला जात आहे। अल्पसंख्याक समाजात दहशत पसरवण्यासाठी सुरू असलेल्या कृत्यांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे। असे अनुचित प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादी पार्टीच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निवेदन देण्यात आले। यावेळी जिल्हा अध्यक्ष अथर खान, उपाध्यक्ष समीर पठाण, सचिव दिलावर पठाण, उपाध्यक्ष अल्ताफ शेख, प्रदेश सचिव फारुख रंगरेज, मोहसिन पठाण, अमीर शेख, पापामिया पटेल आदींसह पदाधिकारी उपस्थित होते। शहरात विविध जाती धर्माचे समाज बांधव आनंदाने आणि गुणागोविंदाने राहत आहेत। त्यामुळे जिल्ह्यातील आणि शहरातील शांतता अबाधित राहण्यासाठी जातीय तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि अहमदनगर जिल्ह्यातील शांतता कमिटीचे पुनर्गठन करावे अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या। जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीने माननीय SP साहेबांना निवेदन देण्यात आले। मागील काही दिवसांमध्ये महिन्यामध्ये जे विविध घटना घडत आहेत, काही समाज विघातक लोक ही जे घटना करीत आहे, दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी घटना जे लोक करीत आहे, अशा लोकांवर कठीण ते कठीण कारवाई साहेबांनी करावी यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे। पूर्वी आपले हिंदू मुस्लिम हे एकत्र राहत होते, परंतु काही वर्षामध्ये काही विघातक लोक आल्यामुळं आणि ह्या लोकांनी जे धुडगूस घातलेलं आहे त्याच्यामुळं दोन समाजात तेढ निर्माण झालेले आहे आणि येत्या काळामध्ये काही महिन्यामध्ये धार्मिक स्थळावर सुद्धा दगडफेक झालेली आहे। अशा घटना वारंवार घडू नये आणि शहराचं वातावरण दूषित होऊ नये यासाठी आम्ही सर्व समाज बांधवांनी अल्पसंख्याक विभागाने आदरणीय साहेबांना पत्र दिलेले आहे। दुसरी गोष्ट, आम्ही आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना मानणारे लोक आहोत। आदरणीय साहेबांनी आम्हाला एकच शिकवलेले, सबका साथ रहना चाहिए, एक साथ मिलकर रहना चाहिए, इंसान को इंसानियत से हो भाईचारा, यही पैगाम हमारा, असं आमच्या साहेबांचं ब्रीदवाक्य आहे। त्या साहेबांच्या ब्रीदवाक्याला अनुसार आम्ही सध्याचं आमची वाटचाल करीत आहोत आणि आज आम्ही विनंती करतो साहेबांना की वारंवार हे घटना जे घडत आहे त्याच्यावर अंकुश घालणं गरजेचं आहे। कारण आत्ता 2-3 दिवसापूर्वी इथं एक मर्डर झालं, त्या घटनेलासुद्धा सखोल चौकशी झालेली नाही। ह्या घटनेमध्ये दोषी आहे त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी। बातम्यांसाठी ई नवा मराठा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।